मित्रांनो नमस्कार. तुमचा मित्र अविनाश भोसले तुमचं पुन्हा एकदा आपल्या श्रीयम ड्रायव्हिंग स्कूलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, नुकताच आता एक बँगलोरमध्ये महाराष्ट्रातल्या एका मुलाचा अपघात झाला. मित्रांनो, तो मुलगा एमटेक करत होता, बँगलोरमध्ये शिकत होता. त्याच्या घरची अगदी त्याच्या चांगल्या भविष्याविषयी स्वप्न बघत होती. त्याची आई असेल, त्याचे वडील असतील. त्याच्या आईला असं वाटत होतं की आता माझा मुलगा शिक्षण पूर्ण होईल, चांगली नोकरी लागेल आणि मग मी इथून पुढचं आयुष्य अगदी चांगलं सुखात समृद्धीने घालवी. त्याचे वडीलसुद्धा अगदी तसे स्वप्न बघत होते की आता माझा मुलगा माझ्या हाताला आलेला आहे, मला फार मदत वगैरे करेल. पण मित्रांनो, नियतीच्या मनात एक वेगळंच होतं. एक दिवशी त्याच्या वडिलांना फोन येतो त्यांच्या मित्राचा, त्याच्या मुलाच्या मित्राचा, आणि त्या फोनवर असं सांगितलं जातं की काका, तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. काकांच्या अगदी पायाखालची जमीन सरकते आणि काका म्हणतात, नक्की काय झालं आहे? तर मुलं म्हणतात, बाईकवरून पडलं आहे आणि त्याला आम्ही आता हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे. काका त्यांना म्हणतात, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जावा, मी इथून निघतोच. महाराष्ट्रातून बँगलोरला जायला अंदाजे साधारणतः 10 ते 12 तास लागतात, अगदी जिथून ते राहतात तिथून त्या जागेवरती जाण्यासाठी. हॉस्पिटलला नेल्यानंतर असं समजतं की त्या मुलाच्या मेंदूला अगदी जबर मार लागलेला आहे. डॉक्टर सांगतात की ह्या मुलाची सर्जरी करावी लागेल, न्यूरोसर्जन बोलावे लागतील. ही बातमी वडील निम्म्यात येतात तोपर्यंत त्याचे मित्र त्याच्या वडिलांना कळवतात. वडील म्हणतात, त्यांना विचारा की किती पैसे भरावे लागतील, तसे मी पैसे पाठवतो, तुम्ही अकाउंटला भरा. वडील पैसे पाठवतात, ते जे मित्र त्याच्या अकाउंटला भरतात, म्हणजे हॉस्पिटलच्या, आणि एक नामांकित न्यूरोसर्जन बोलवून त्याच्या मेंदूवरती शस्त्रक्रिया केली जाते. त्याचे वडील हॉस्पिटलला पोचतात. हॉस्पिटलला पोचल्यानंतर डॉक्टरांची भेट घेतात. डॉक्टरांना विचारतात की मुलाची तब्येत कशी आहे. डॉक्टर म्हणतात की सर, पुढचे 48 तास काही सांगू शकत नाही. सगळे टेन्शनमध्ये असतात. त्याची आई असतील, त्याचे मित्र असतील, त्याचे वडील असतील. मित्रांनो, पुढच्या 48 तासामध्ये मुलाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होते. 48 तासानंतर मुलगा जरा शुद्धीवरती येतो. मुलाला अर्थात व्हेंटिलेटर चालू असतो. मुलाचं शरीर गोळ्या औषधांना साथ देत असतं. मुलगा रिकवर व्हायला चालू होतो. एक 4-5 दिवसानंतर त्या मुलाचं ऑक्सिजन काढतात. 4-5 दिवसानंतर त्या मुलाचा व्हेंटिलेटर काढतात. नंतर 4-5 दिवसांनी ऑक्सिजन काढतात. त्यानंतर आणखी 4-5 दिवसानंतर त्या मुलाचा अगदी नॉर्मल ठेवतात. अर्थात मुलगा ICUमध्येच असतो. तब्बल 22 दिवस तो मुलगा त्या औषधांना मान देत असतो, म्हणजे त्याचं शरीर त्या औषधांना साथ देत असतं. 22 दिवसानंतर त्या मुलाची तब्येत अचानक बिघडते आणि फुफ्फुसामध्ये जास्त अँटीबायोटिक झाल्यामुळे इन्फेक्शन होतं. ते इन्फेक्शन न कव्हर होणार होतं. डॉक्टर त्याच्या वडिलांना सांगतात की आता हे इन्फेक्शन कव्हर होणार नाही, मुलाचं काही सांगू शकत नाही. असं कळतं. मग वडील, शेवटी बापाचं मन असतं, घट्ट असतं, तो किती यातना सहन करू शकतो. पण आईचं मन तसं नसतं. ते त्या मुलाच्या आईला महाराष्ट्रात पाठवतात, त्याच्या घरी पाठवतात आणि मुलगा अगदी व्यवस्थित आहे असं सांगतात. मुलाची आई घरी पोचते आणि अखेर तो काळा दिवस उजाडतो. मित्रांनो, त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबरला त्या मुलाची प्राणज्योत मावळते. मित्रांनो, विचार करा त्या बापाला काय वाटत असेल, ज्या मुलाला त्यांनी तळ हाताच्या फोडासारखा जपला, घासातला घास काढून दिला, जीव मारून जगवला. त्या मुलाला कोणी अधिकार दिला बापाच्या आईच्या भावनांशी खेळायचा? मित्रांनो, त्या मुलाने हेल्मेट वापरलं असतं, गाडीत सीट बेल्ट वापरला असता, आणखी कोणते अपघात कसाही झाला असेल, ज्यामुळे त्यांच्या आईवडिलांना मुलगा गेल्यानंतर कसं फील होतं हे समजलं असेल.
मित्रांनो, आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला होतात वडील, आणि वडील त्या मुलाचं पोलिसांचे म्हणजे जे आता तो मेला आहे तर त्या मुलाचं पोस्टमॉर्टम करायचं असतं, काही पोलिसांच्या परवानग्या घ्यायच्या असतात. ह्याला जवळजवळ 24 तास वेळ जाणार होता. एक दिवस जातो, दुसऱ्या दिवशी त्या मुलाची बॉडी घेऊन ते वडील, हताश झालेले वडील, त्यांच्या देखण्या मुलाची बॉडी घेऊन महाराष्ट्रात येतात. आईला सांगितलं जात नाही. सगळ्यांना सांगितलं असतं की तिला कळून देऊ नका, तिला हा धक्का झेपणार नाही. हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्बल 12 तासांचा प्रवास करून त्याचे वडील त्या मुलाच्या आईजवळ जातात आणि सांगतात की आपलं पिल्लू आता राहिलेलं नाही. विचार करा मित्रांनो, त्या आईची काय हालत झाली असेल. आई जोरात हंबरडा फोडते आणि बेशुद्ध पडते. परत शुद्धीवरती येते, परत हंबरडा फोडते, परत बेशुद्ध होते. मित्रांनो, रात्रीच्या 2:30 वाजता त्या मुलावर अंत्यविधी केला जातो. मित्रांनो, आज आपल्या प्रत्येकाच्या घरी मुलं आहेत, प्रत्येकाच्या घरी मोटरसायकल आहे, प्रत्येकाच्या घरी 4 व्हीलर आहे, पण आपण कधीच मुलांना हेल्मेट वापरा म्हणून सक्ती करत नाही, सीट बेल्ट वापरा म्हणून सक्ती करत नाही. मित्रांनो, विचार करा, आपल्याशिवाय आपल्या कुटुंबाचं कसं होईल, आपल्याशिवाय आपल्या मुलांचं कसं होईल, आपल्याशिवाय आपल्या वृद्ध आईवडिलांचं कसं होईल, ह्याचा बारकाईने विचार करा. मित्रांनो, ही एक स्टोरी आहे सत्य घटनेवरती आधारित. अगदी 10 दिवस झालेत ह्या स्टोरीला. आपल्या महाराष्ट्रातले आहे, समजत नाही तोपर्यंत जय महाराष्ट्र.